शेतकऱ्यांच्या हक्काचा आणि शेतीमध्ये आधुनिकता आणणारा असे महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं कृषी प्रदर्शन. तर नमस्कार मंडळी, आज स्वारी निघाली आहे बारामतीला आणि ते पण कृषी प्रदर्शन बघायला. आता सकाळी लवकर निघायचं म्हटल्यावर रात्रीच सगळे वाघ एकत्र आले. सकाळी 4:30 वाजता उठून सगळं आवरलं आणि येऊन बसलो बसमध्ये. आता एवढ्या सकाळी सगळे निघालात म्हटल्यावर नाश्ता केल्याशिवाय आपलं वाघांच्या अंगात काय तरतरी येणार नव्हती. मग साताऱ्याच्या स्टॉपला सगळ्यांनी नाश्ता करून घेतला आणि इथला चहा पिऊन ज्वानी आईनं भरात आली. आता ती कशी चला दाखव शिवऱ्या असली सगळी मस्ती तुम्हाला पार्ट 2 मध्ये बघायला भेटेल. आता लागलंच बोलूया आपल्या प्रदर्शनाकडे. इथं आल्याबरोबर पहिला तिकीट काउंटरला तिकीट्स काढून घेतली आणि त्यानंतर मग निघालो प्रदर्शन एक्सप्लोर करायला. आता इथं पार्किंग मध्ये लावलेल्या गाड्या बघू प्रदर्शन केवढ्या मोठ्या प्रमाणात भरलं असेल याचा तुम्ही अंदाज तर लावूच शकता. मग प्रदर्शनात जाण्याआधी लागलेच एक फोटो काढून घेतला आणि त्यानंतर मग सुरुवात झाली आपलं प्रदर्शन एक्सप्लोर करायला. इथं स्टार्टिंगलाच फळांचं डेकोरेशन बघून हायड्रोफोनिक मिरचीकडे नजर गेली, पूर्णपणे पाण्यावरती होती. त्यानंतर मग अशाच वेगवेगळ्या प्रकारच्या हायड्रोफोनिक फळभाज्या बघून घेतल्या आणि त्यानंतर मग माझी नजर गेली याच्याकडे. एकदम कमी पाण्यात उगवलेली ही झाडं एका वेगळ्याच तंत्रज्ञानाचा अनुभव देत होती. त्यानंतर मग आपल्या शेतीसाठी लागणारे वेगवेगळ्या प्रकारचे ऑटोमेशन इंजिन्स, त्यातले काही मोबाईलवर चालणारे तर काही वेगवेगळ्या प्रकारच्या सेन्सर्स वरती चालणारे. आता हे सगळं डिटेल मध्ये एका ब्लॉग मध्ये तर सांगू शकत नाही. यासाठीच आपण कृषी प्रदर्शनावरती एक मेन व्हिडिओ टाकणार आहे बरं का, जो की कृषी प्रदर्शन पार्ट 2 असणार आहे. लागलंच आता तुमच्या बॉलला लाईक करा, शेअर करा आणि जाता जाता फॉलो तेवढं करायला, कारण त्याशिवाय तुम्हाला पार्ट 2 दिसायचं नाही.